एव्हरीवन, गण गणात बोलते. मी आहे अश्विनी आणि तुम्ही बघताय माझ्या भावाच्या एंगेजमेंटसाठी मी काय काय तयारी केली ना याची एक सिरीज. तर तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात पहिले टिक्क्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर तुम्ही बघितली की नवरीबाई आणि नवरदेवासाठी आम्ही शॉपिंग कशी केली परतवाड्यावरनं, त्यानंतर मी माझ्या मिस्टरांची आमची शॉपिंग कशी झाली बिझीलँडवरनं, हे तुम्ही आतापर्यंत बघितलं. आता जो नेक्स्ट व्लॉग येणार आहे तो म्हणजे हा जो तुम्ही करंटली बघताय, हा तुम्हाला कव्हर पेज बघून लक्षात आलं असेल की याच्यामध्ये मी पूर्ण जे जे आम्ही नवरीबाईसाठी सामान नेतोय ना त्याची पॅकिंग झाली, त्याच्यासाठी जी योजना होती ते सगळं काही कसं केलं म्हणून. तर या सर्व गोष्टींची सुरुवात आम्ही सगळ्यात पहिले एका गोष्टीपासून करणार आहे, ती म्हणजे सगळ्यात ट्रेंडिंग अशी एक गोष्ट चालू आहे सध्या, ती म्हणजे हत्तीवरून साखर वाटणे. तर हा एक कन्सेप्ट होता जुन्या काळामध्ये. तर तेव्हा काय होतं की राजाला मुलगा झाला किंवा प्रिन्सेसचं लग्न जुळलं तर कोणत्याही शुभप्रसंगी हत्तीवरून साखर वाटायचे. आता हल्लीच्या कंडिशनमध्ये ह्या दिवसांमध्ये तर हत्तीवरून साखर वाटणे पॉसिबल नाही आहे. मग याच्यासाठी ते एक सध्या ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामवर, हत्तीवरून साखर वाटण्याचं एक कार्ड, आणि ते साखरपुड्यामध्येच वाटतात. तर मी एक तशीच डोकं लावलं की चला AI आहे आणि माझे मिस्टर आहेत जे की सध्या शूट करताय, त्यांना AIचा वापर चांगलाच करता येतो, तर यांच्याकडूनच ते कार्ड बनवून घ्यायचं. आणि घरी आमच्या अकॅडमी आहे तर त्याच्यामुळे आमच्याकडे प्रिंटर वगैरे सगळं अवेलेबल आहे. तर असा विचार केला की ते कार्ड आपण सुद्धा बनवायचे. तर त्याच्या काही डिझाईन्स तयार केल्या आहे, तुम्हाला दाखवते मी. तर ह्या काही डिझाईन्स आहेत, जसं की हत्तीवरून साखर वाटणे म्हणून. तर हा हत्ती आहे आणि याच्या पाठीवर आम्ही साखरेचे छोटे छोटे एक पाऊच तयार करू आणि ते अटॅच करू स्टॅपलरने. तुम्हाला फायनल लुक मी दाखवतेच पुढे. तर तशासाठी आम्ही हा काही डिझाईन्स काढलेल्या आहे. आता बघू याच्यातली कोणती सिलेक्ट करायची वगैरे. प्रिंट केल्यावर जी चांगली वाटेल ना ती आम्ही सिलेक्ट करू आणि साखरपुड्यामध्ये आम्ही ते कार्ड सगळे छोटे छोटे वाटणार आहोत. म्हणजे काहीतरी युनिक पण वाटेल आणि असं म्हणू शकतो आतापर्यंत आमच्या फॅमिलीत कोणीच ही गोष्ट केली नाही आहे आणि मी तर ऐकली सुद्धा नव्हती. पण मला जसं आता मी एंगेजमेंटचे रील्स वगैरे सेव्ह करते तर माझी फीड पूर्ण चेंज झाली, मला अशा गोष्टी भरपूर येत आहेत. याच्या व्यतिरिक्त पुढे तुम्हाला आणखीन दाखवते काय काय गोष्टी मी नवीन नवीन करणार आहे म्हणून. पण सुरुवात या गोष्टीपासून केली. तर आता आम्ही खाली जाऊन माझ्या मिस्टरच्या हेल्पनी प्रिंटरवरून थोडंसं काढणार आहे कार्ड्सच्या प्रिंट वगैरे. बघूयात, चांगलं वाटलं तर ठीक, नाही तर मग प्रिंटिंग प्रेसमधून करून आणू. तर हे आहे आमचं छानसं ऑफिस आणि इकडे मनीषा पण आलेली आहे खाली. हॅलो. इज टायर्ड, दिवसभर बॅचेस झालेले आहे आणि मी माझं काम लावून दिलं त्यांच्या मागे. पण असं असतं, लग्न कार्याची गोष्ट म्हटली की सर्वांचा समावेश आलाच. हे कार्ड आवडलेलं आहे मला, हे करा डाउनलोड. त्या व्यतिरिक्त आणखीन एक कुठे गेलं आपलं, हे नाही हे पण नव्हतं, हे पण नव्हतं, ॲस्थेटिकवालं होतं ना एक, ते वाला पाहिजे आपल्याला. असे 2-3 कार्ड्स आवडलेले आहेत. हां, हे जरा भारी वाटलं सर्व बाकी कार्ड्सपेक्षा. पण प्रिंट झाल्यावर कसं दिसतं त्यासाठी आपण आधी प्रिंट करून बघणार आहोत. सुंदर पाहिजे त्यावर किती क्लिअर दिसतंय तुम्हाला. बट आता हे कलर प्रिंट आल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये हातात कसं दिसते ते बघण्यासाठी आम्ही 2-3 डिझाईन्स आहे. मला ही पण आवडलेली आहे. यामध्ये साखरपुडा समारंभ वगैरे असं लिहिलेलं आहे. त्यामुळे फोटो कॉपी पेपर हा आहे, बघू शकता. याला शाईन आहे, नॉर्मल पेपरसारखा नाही आहे. यावर पत्रिक वगैरे प्रिंट करता येतेच म्हणून आम्ही कार्डचा एक प्रयत्न करणार आहोत. बघ विनिशा, जादू इकडनं येते. आता प्रिंटिंगची प्रोसेस चालू झालेली आहे. येते विनिशाचे स्कूल प्रोजेक्ट्स वगैरे करायचं काही टेन्शनच नाही आहे, घरीच प्रिंटर असल्यामुळे. दिसत बढिया आहे. सो अशी काहीशी प्रिंट झालेली आहे. दिसायला छान वाटत आहे. हात एक मी फिक्स केला आहे, हात बढियाच आवडला. या 2 पैकी आता बघते. मला वाटते ब्ल्यूवाला पण छान रॉयल वाटतं, रॉयल ब्ल्यू कलर असल्यामुळे. आता हे 2 आम्ही मोठ्या मोठ्या साईजमध्ये बघतोय काढून, मग नंतर एक फायनल फिक्स करू. तर यानंतर आम्ही आणखीन 1-2 प्रिंट काढल्या आणि त्याच्याहून असं लक्षात आलं की जो रॉयल ब्ल्यू कलरचं हत्तीवाला जो कार्ड होता ना तो खूप जास्त सुंदर दिसत होता डोळ्यांना बघायला. तर तो आम्ही फायनली फिक्स केला. आणि एक हे पण लक्षात आलं की प्रिंटरने काढत बसलो तर खूप जास्त कॉस्टिंग पडेल, म्हणजे महागात पडेल हे सगळं, म्हणून आम्ही प्रिंटिंग प्रेसवरून काढून आणण्याचं ठरवलं. आणि तिकडे अचलपूरला जाऊनच मग मी ही डिझाईन ओमला सेंड केली होती आणि त्याने हे प्रिंट करून आणलं होतं. याचा फायनल रिझल्ट या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. हॅलो. तर आता आपण ह्या व्लॉगलाच कंटिन्यू करू. जे जे मी तुम्हाला म्हटलं होतं की पॅकिंगचे वगैरे व्हिडिओज दाखवते ते तर मी घरी जाऊन दाखवेलच, पण घरी जाण्याआधी मी माझ्या भावाच्या एंगेजमेंटसाठी
काय काय माझ्या वस्तू येणार आहे. म्हणजे ऑफकोर्स ज्वेलरीच्या वस्तू तर प्रत्येकडेच विकत नाही घ्यावं लागत. काही माझ्याकडे भरपूर चांगल्या चांगल्या ज्वेलरीच्या आयटम्स आहे. तर त्यातलेच काही आयटम्स आहेत जे की मी घरी नेणार आहे. मी थोडं काढून ठेवलं, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करून घेऊया की काय काय मी नेत आहे. आणि मला असं वाटते की ही साडीवर गोल्डन वर्क आहे तर सगळं काही जाणार, सो मी ते घेते. बघू शकता किती सुंदर अशा एलिगंट अशा या तोरड्या आहेत अँकलेट्स, जसं की खूप सुंदर दिसतात पायामध्ये, खूप सुंदर. मी बघेल जमलं तर पेडिक्युअर पण करून घेईल, कारण की तेवढाच एक मौका भेटलाय मला सध्या करून घ्यायचा. नाही तर मी सेल्फ केअरमध्ये मेनिक्युअर भरपूर वेळा करते पण पेडिक्युअर नाही करत. तर ह्या खूप सुंदर अशा तोरड्या आहेत, या पण मी विअर करणार बहुतेक. आणि ही खूप सुंदरशी नथ आहे माझ्याकडे. ही नथ मला खूप जास्त आवडली. थोडी अनकम्फर्टेबल वाटेल नवीन लोकांना कॅरी करायला, पण मला खूप आवडते. साडीवर खूप भारी दिसते. कनकवती नथ आहे ही. आय होप तुम्हाला दिसते. बॅक कॅमेऱ्याने शूट करते मी, दिसत असेल मे बी तुम्हाला, किंवा थोडा अँगल चुकू शकतं. सो अशी काहीशी नथ आहे. जेव्हा फुल ट्रॅडिशनल लुक करतो ना तेव्हा ही पण जबरदस्त दिसू शकते. माझी सोन्याची तर मी नेहमीच घालते. सो मी ट्राय करेल ही विअर करायची, अशी काहीतरी हेअरस्टाईल वगैरे करेल ज्याला ही सूट होईल. आणि नाही तर मग माझी आहेच आहे. तर लग्न असो, एंगेजमेंट असो, भरपूर साऱ्या गोष्टी लागतात. त्यातल्याच काही गोष्टी ज्या माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यातल्या मी काही गोष्टी घेऊन जाते. जसं की बघा, हा बन विनिशासाठी कामात पडू शकतो. हे इयररिंग्स माझ्यासाठी कामात नाही पडते, पण अशातून आईची साडी आहे, ती घालणार नाही असं, पण मी घेऊन जाते. बघेल तिच्या चेहऱ्याला जर छान वाटले, फोटोज वगैरे छान येत असेल तर काय हरकत आहे. मला तरी आर्टिफिशियल ज्वेलरी भरपूर आवडते. माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. आणि माझी साडीचा कलर असातला आहे. सो माझ्या साडीवरसाठी पण मी घेऊन जाते आहे. गोल्डन पण येऊ शकतो त्याच्यावर, तर गोल्डनची पण घेऊन जात आहे. वेळेवर जे मला वाटेल ते मी नेणार. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे हे एक्सटेन्शन पण आहे, जे की वेणी घातल्यानंतर ना असं रॅप पण केलं ना साधं गोलगोल तरी असं खूप सुंदर असा लुक येतो. तर हे मी ऑनलाईनच घेतलेलं होतं आणि हे मी माझ्यासाठी नाही नेत आहे, आईसाठी नेत आहे. आईसाठी आम्ही पार्लरवाली सांगितली आहे, पण तिच्याकडे जर नसलं तर मग असो म्हणून. माझ्या केसांपेक्षा थोडासा याचा शेड डार्क आहे. आईच्या केसांना एकदम परफेक्ट जातो हा. सो मी तो पण घेऊन घेतलेला आहे माझ्यासोबत. आणि काही विनिशासाठी वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहे, नेकलेस वगैरे. जसं की 2 नेकलेस मी घेतले, एक हा घेतलेला आहे आणि एक हा घेतलेला आहे. तर या दोन्ही नेकलेस तुम्ही बघू शकता सिल्वर वर्क आहे. तर विनिशाला ना अशी स्ट्रॅप आहे तिच्या फ्रॉकला, जी की पूर्ण अशी सिल्वरची आहे. तर गळ्यामध्ये हे छान वाटू शकतं. तुम्ही बघेल की हे सिम्पल चांगलं दिसते तिला, की हे थोडंसं गळा भरून आहे हे चांगलं दिसतंय. तिने काय ठेवते त्याच्यावरही डिपेंड करते की मी तिला कोणतं घालून देणार आहे. आणखी याच्या व्यतिरिक्त हे मोठे मोठे नेकलेस वगैरेचे सेट आहे माझे. मी असं घेऊन घेत आहे. आई आहे, आत्या आहे घरी, तिकडे वहिनी आहे, सगळेजणी आहे. ज्याला जे वाटेल ते माझ्या ह्याच्यातलं घालू शकते, कोणाला ज्याला जे आवडलं ते. आणि हां, हे सांगायचं तुम्हाला स्पेशल या व्लॉगमध्ये तुम्हाला. तर या ना माझ्या बँगल्स आहे. याचा रील तुम्ही इन्स्टाला बघितला असेल, जो माझ्यासाठी खूप स्पेशल मुमेंट होती. कारण की हे जे जर्नी मी सुरू केली आहे यूट्यूब इन्स्टाची, तर ते माझं पहिलं कोलॅबरेशन आहे. त्या म्हणजे हे बँगल्सचं. मला आमच्या मोर्शीमध्ये स्टोअर आहे राजरसिक म्हणून, तर त्यांनी मला या बँगल्स दिल्या होत्या ॲडव्हर्टाईज करण्यासाठी. खूप दिस इज व्हेरी व्हेरी स्पेशल. खूप क्लोज आहे माझ्या हार्टला, कारण की हे पहिलं कोलॅबरेशन होतं माझं, पहिलं कोलॅबरेशन. यस. तर ह्या मी आईसाठी नेत आहे, तिच्या साडीवर जाते, खूप छान दिसतात. तर तिच्यासाठी मी हे घेऊन घेते. याच्या व्यतिरिक्तही काही तयारी आहे. हे खूप सुंदर सुंदर आयटम आहे माझ्याकडे. हे ना असे बटरफ्लाय आहे माझ्याकडे. हे ना ऑनलाईन मिळतात, बघू शकते. याचा यूज एखादी छानशी हेअरस्टाईल केली, असं दबावं लागतं केसांमध्ये आणि यू कॅन सी असं अटॅच होऊन जातं. खूप सुंदर दिसतं. मला वाटलं तर मी लावून लावणार नाही तर हायलाईट होते वेणी वगैरे जे पण आपण टाकू त्याला, किंवा मोकळी सोडलं तरी छान दिसतं. जे आपण ब्राईड्स वगैरे बनणार आहे ना पुढे, त्यांनी तर असं काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींचं कलेक्शन करूनच ठेवा, काहीतरी वेगळं दिसणार सगळ्यांपेक्षा. सो ही माझ्याकडे एक किट आहे, याच्यामध्ये मी सगळं भरून नेणार आहे. जसं तसंच वापस आणणार. सगळं कुचकलं याच्यामध्ये येताना, की घरी येऊन मग सॉर्ट आउट करता येईल. या व्यतिरिक्त आणखीनही आहे कबर्डमध्ये बँगल्स वगैरे. मला खूप सारे आहेत. हा मला एंगेजमेंटमध्ये भेटलेला बँगल बॉक्स आहे. आणि अशातूनच बँगल बॉक्स मी माझ्या भावजाईसाठी पण घेतलेला आहे. तिचा बँगल बॉक्स याच्याही पेक्षा सुंदर घेतला आहे आम्ही. हा एक
आहेच डिझाईन वगैरे, पण तिचा ना मस्त असा शिमरी आहे, खूप सुंदर दिसतो तिचा. मी तिच्यासाठी काय घेतलं ते पण तुम्हाला जमलं तर या ब्लॉगमध्ये दाखवेल, किंवा मग अजून एक सेपरेट ब्लॉग बनवेल, कारण की वस्तू खूप साऱ्या आहेत, तर होऊ शकते हा जास्त लॉंग केल्यापेक्षा मी त्याच्यात पण दाखवेल. आणि हा माझा आहे काहीसा बँगल्स. झालं. मेकअप तर जास्त न्यायचंच नाही आहे, कारण की मेकअप मी बाहेरूनच करणार आहे, पार्लरवाली सांगितली आहे. तर ती लिटरली आम्हाला ना किती सकाळी 5 वाजतापासून तयाऱ्या करून देणार आहे, आणि काय माहिती दिवसभर कसं होणार आहे. तर प्रवासही मी साडी वगैरे सगळं घालूनच करणार आहे, आणि विनिशा मोस्टली माझ्याजवळ येते प्रवासामध्ये झोपायचं असं तिला, तर ती माझ्या साडीची पूर्ण वाट लावणार आहे, हे मला माहीत आहे. तरी मी घरूनच साडी घालून जाणार, कारण तिथं काही सोय लागणार नाही एकदा गेल्यावर. असं असते मोम लाईफ. आई बनल्यावर काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतात. फायनली माझा झांबलेपणा पाहून प्रज्ञा माझ्या हेल्पला आलेली आहे. ऑफकोर्स पाहून वाजल्या रात्रीचा. माझी पॅकिंग व्हायचीच होती, तर उद्या ती गावाला जाणार आहे, तरी बिचारी मला हेल्प करायला आली. अरे ऑलवेज थँक्यू. तू आहे म्हणून तर माझे कार्यक्रम होते यार. अँड तिने मला छान छान कुर्ती सुद्धा दिलेले आहे, बढिया, की 2-3 दिवस तुमचे शूट राहणार आहे, तेव्हा तुम्ही माझ्या कुर्तीचं वगैरे विअर करा. अँड हे काही सामान आहे जे मला घरी गेल्यावर डेकोरेशनच्या हेल्पमध्ये पडणार आहे, तर तुम्हाला दाखवते मी. ही आहे ग्ल्यू गन. खूप जुनी ग्ल्यू गन आहे ही माझी. मला आधीपासून आवड आहे प्रोग्राम्स वगैरे असले की काही डेकोरेशन. माझ्या बेबी शॉवरचं पूर्ण डेकोरेशन मी स्वतः केलं होतं, घरी बनवलं होतं सगळं काही. तर त्याचं सामान आहे. हे कलर्स वगैरे माझेच आहे पूर्ण. आणि ही श्रिंक शीट पण आलेली आहे, म्हणजे आता माझी पॅकिंग एकदम सक्सेसफुल होणार आहे. आणि काही जुगाड आहे. येस, थँक्यू. मेकअप डन डन डन. किट पण डन आहे. आता बॅग पण होऊनच आहे, जवळपास झालेलीच आहे. तर बघूया अजून मी पवनचा किती वाजवते, तर होऊन जाते, पण आता माझं होऊन आहे ना अर्ध्या तासात होऊन आपल्या. हा विनिशाचा ड्रेस आहे छानसा, तुम्हाला डायरेक्ट कार्यक्रमामध्येच दाखवेल मी. मस्त मस्त. सो करते आता आणखी उरली सुरली पॅकिंग. स्माईल, तू का बरं जागली? तू का नाही झोपली पिल्लू? बाबाजवळ का नाही झोपली? मग बाबाजवळ का नाही झोपली? अजूनही विनिशाची एनर्जी फुलच आहे. ही रात्रानी आहे, रात्रानी मी जागते तेवढ्या वेळ ही पण जागते, आणि एनर्जी पण फुल असते. आता बस बस शांत शांत, मी रेकॉर्ड करते ना व्हिडिओ. तर आता पॅकिंग वगैरे झालेली आहे. छोट्या छोट्या गोष्टी जशी की ब्रश वगैरे ते सकाळी ब्रश केल्यावरच टाकावं लागणार आहे. तर बस त्याच राहिल्या आहे. बाकी बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी कशाला पूर्णच पॅकिंग झालेली आहे. काही एक्स्ट्रा वस्तू वगैरे ज्या घ्यायच्या होत्या त्या सुद्धा घेतल्या. आता बस नाईट केअर जे रुटीन आहे माझं ते करते छानपैकी. बस 5 मिनिटाचं आहे, ते केलं की बस मस्त झोप घेते. एक शूट मला द्यायचा आहे एनी हाऊ करून 2-3 दिवसामध्ये, तर तो शूट मी सकाळी करेल, कारण की ती तयारी माझी अंगावर राहणार. तर शूट करून मी तो सकाळी देणार, असं काहीसं आहे. चला आता गुड नाईट, भेटूयात लवकरच. तुमच्यासाठी 2-3 सेकंदमध्येच भेटणार आहे मी, कारण की ब्लॉग मी कनेक्ट करेल, पण आता माझ्यासाठी 7-8 घंटेची झोप घेणार आहे आवश्यक अशी. तर मला वाजले आहे 2:30. आता 2:30 झालेले आहे पूर्ण. बस आता माझं काम झालेलं आहे, घर म्हणजे किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. सो बाय. करून दिलं पिल्लू, एवढी शाळे घे, एवढी शाळे चॉकी. थँक्यू ओम मामा. थँक्यू ओम मामा. आज नाही, तुम्हाला नाही, फक्त तिला चांगले. अरे बापरे, किती शाळे चॉकलेट आणली का ओम मामा ना तुझ्यासाठी? अरे बापरे, एवढे. स्टॉप. हे माझं आहे, आपल्या सर्वांसाठी आहे बेटा हे. तर तुम्ही बघितलंच की आदल्या दिवशी 2:30 वाजेपर्यंत जागून मी सर्व पॅकिंग केली. 2:30 असे वाजले की बारीक बारीक गोष्टी होत्या ज्या की मला घ्यायच्या होत्या, जशी की ग्ल्यूगन झाली, काही डेकोरेशनचे जे आयटम्स होते ते सर्व. ते झाल्यानंतर माझा भाऊवाला मला घेण्याकरिता मग आम्ही त्याला पाहुणचार केला. आम्ही पण जेवण वगैरे करून घेतलं. या दिवशी सोमवारचा दिवस होता, माझ्या मिस्टरांना उपवास होता, तर त्यांचं पण माझ्यासमोरच मी जेवण वगैरे करून घेतलं, कारण की मग स्वतः वाढणं कसं आणि मी ताट वाढते त्यात फरक पडतो. हे सगळं झाल्यावर भांडे वगैरे पण लावून घेतले, कारण की आता करा किंवा नंतर करा हे कामं मलाच करणं असतात, म्हणून मी सगळं घर वगैरे सगळं आवरून घेतलं. पूजा वगैरे सर्व करून घेतलं होतं, कारण की पुढच्या 3-4 दिवस पूजा होणार नव्हती.
तुम्ही घर बघू शकता माझं मी पूर्ण आवरलेलं आहे. किचन पासून सर्व जेवणाचे भांडे वगैरे जे आहेत ते माझे दिराचं आहे जेवण, कारण सोमवार आहे. इकडे पण सगळं आवरलेलं आहे, भांडे लावलेले आहे आणि कडं वगैरे ठेवून दिलं. थोडंसं ओली होते मग या साईडनी सगळं झालं आहे. कपडे वगैरे सगळं झालेलं आहे. घर पूर्ण चकाचक आहे. पण तरीही मी येईल ना तेव्हा तुम्ही फक्त माझं घर बघणार कसं होऊन जाते. तर आता बस ही पर्स घेऊन मला खाली जायचं आहे अँड असं काहीचं माझं घर आहे सुंदरसं. आणि वाजले बघा आम्हाला 3:30 9 वाजता सकाळी निघणार होतो, 3:30 झालेले आहे. चलो बाय. चला मग येतो काकू पाच संकेत. चला त्यानंतर बढियापैकी प्रवासाचा आनंद घेत जो निसर्ग दिसत होता सुंदर त्याचा आनंद घेत आम्ही पोहोचलो अचलपूरला. मधात जाता जाता आम्ही छानपैकी पाणीपुरी वगैरे सुद्धा खाल्ली. आम्ही आता पाणीपुरी खाणार आहे. हे मार्केट जबरदस्त डेव्हलप झालं पण आहे ना हो बेटा. जानू दीदी कुठे कुठे जानू दीदी हो गे जानू दीदी छोटी दीदी ये काय आणलं होतं? शेवपुरी. देते तू दीदीला देते शेवपुरी. शेअर करतो म्हणते रे. घे 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 ना. अरे घे 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 अगं घे ना पाणी नाही ते खटाई टाकली आहे. हे कोणतं शेअर करणार? हे कोणतं शेअर आहे विनिशा? उघडू मी बाहेर. हा चला घे हिला घे ग बाई. शेअर करतो म्हणते बाबा शेअर करतो म्हणते. हे सगळे कशासाठी उठले? स्वागत हो मला म्हणून चहासाठी. हो बरोबर वाटतं तुम्हाला तसंच दिसतं तू चहा बरोबर म्हणून तुम्हाला वेल्ल्याने टोकते. मग तुझी पॅकिंग कोण करून देईन सुनीची? तू चालली आता दुकानात. तर जशी मी घरी पोहोचली तशीच आई म्हणाली की खूप छान असं दणदण वाटायला लागलं एकदम. कार्यक्रम जे आहे तशी फिलिंग येत आहे की कार्यक्रम लवकरच आहे आता आपला. आणि तिने मला गेल्यावर चहा बिस्किट वगैरे दिली आणि नंतर ती दुकानावर निघून गेली आणि आम्ही बसलो पॅकिंग करायला. सो आत्ता आम्ही बसणार आहे सगळे पॅकिंग करायला. जो पण हे दिसत आहे सामान वगैरे आईने आणलेलं ते आम्ही आणून ठेवणार आहे इथे. आणि मग म्हणजे विचार करणार आहे की पहिले काय पॅकिंग सगळंच पॅकिंग करायचं आहे. बट जसं की गोष्टी आहे फ्रूट्स वगैरे ते वेळेवरच पॅक करायला लागते. फ्रूट्स वगैरे नाही करू शकत आपण आधी पॅक. तर ते एक दिवस पहिले करेल मी. पण तोपर्यंत बाकीची पॅकिंग आता करून ठेवणार आहे. तू पण आणला? व्हेरी गुड. चला इथे ठेवा 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 बघ. आता इथे 5-5 वस्तू आपल्याला सेपरेट करायचे. आधी आपण मानाच्या ज्या 5 पोटल्या असते त्या भरणार आहोत. तर प्रत्येक वस्तू 5-5च्या क्वांटिटीमध्ये लागणार आहे. सो आईने हे सगळं ऑलरेडी आणून ठेवलं आहे. त्या दिवशी तुम्हाला परमानंटची शॉपिंग दाखवली तर डिटेल नाही दाखवलं. पण त्यामध्ये असे 5 आम्ही हे घेतले बॅग्स घेतले आहे. पोटलीच्या ऐवजी आम्ही पर्स टाईप घेतले आहे. छान वाटत होतं आणि वेगळ्या वाटत होतं काहीतरी. तर सर्वात पहिले हे आम्ही भरून घेणार आहे. इथून आम्ही सुरुवात करणार आहे. आता प्रत्येक वस्तू सिंगल 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 असं टाकायची आहे आणि आता ते आम्ही पॅक करणार आहे. आणि जवळ जवळ तर या अशा सर्व वस्तू आहे. या सर्व वस्तू आहे याच्यामध्ये आम्हाला आता ह्या फिल करायच्या आहे. क्लचर टाकले का सगळ्याचे क्लचर? हां तर आता आम्ही काय केलं हे असं सेट केलं आहे तयार प्रत्येक याच्यात. म्हणजे मग असं लक्ष राहते की सगळ्या याच्यामध्ये टाकलं आपण. एक एक कानातले आता जसं हे कानातल्यांचं झालं, ह्या साडी पिन झाल्या, क्रंची म्हणजे हे सगळे सिंगल सिंगल आयटम आम्ही सगळे ॲड करत चाललो आहे. आता बघायचं आहे मला असं वाटते ब्लाऊज पीस 3च आहेत. 2 आईने कुठे थोडे दिसत नाही आहे. सो ते पण आम्ही नंतर टाकू असं काहीतरी आहे. आणि बँगल्स लावू का बाई ह्या 6 सगळ्या हे 6 जोड. हां
तर एवढी पॅकिंग करून आम्ही ब्रेक घेतला होता जेवणाचा. तर तुम्ही बघू शकता मेकअप किट जी आहे ती पूर्ण अरेंज झालेली होती. त्यानंतर हा आहे बँगल बॉक्स, तिचा तुम्हाला म्हटलंच मी शिमरचा आहे, खूप सुंदर दिसतोय. कलर कॅप्चर नाही झाला मोबाईलमध्ये पण खूप सुंदर कलर आहे तो, गॉर्जियस एकदम. आणि 5 मानाचे जे बटवे होते ते पण पॅक झाले. आता ही सँडल वगैरे मी पॅक करणार होती. ते करणार म्हणजे हॅम्पर टाईप हा वाटेल विथ द हेल्प ऑफ दिस ग्लू गन. ही मी तुम्हाला दाखवलीच की मी आणली म्हणून. तर आता याच्या हेल्पनी मी कसं करते तुम्हाला मग नंतर समजून सांगेल, पण आता पहिले करून घेते. तर ही आहे ग्लू गन. याच्या अशा ग्लूच्या स्टिक्स येतात आणि ह्या ज्या स्टिक्स आहे याच्यामध्ये टाकायच्या असतात. ह्या मेल्ट होतात जेव्हा आपण हे गरम करतो तेव्हा. बघू शकता इथे हे बटन आहे, हे चालू झालेले आहे. आणि आता हे जे समोरून याचं तोंड आहे याच्यातून बघा ग्लू पडणार आहे जसं जसं मेल्ट. हां हां, तर हे यांनी एवढं काम फिक्स होतं की बिलकुल काहीच निघणार नाही, काही नाही. फेविकॉलने बिलकुल काम जमत नाही. सो अशा कामाला तुम्हाला ग्लू गनच यूज करावी लागते. आणि माझ्याकडे अशी ग्लू गन आहे खूप दिवसांपासून, त्यामुळे काम परमनंट होतं, पक्कं काम होतं एकदम. तर मी तुम्हाला यूजसुद्धा करून दाखवते. तर ही अशी तुम्हाला अप्लाय करायची असते आणि हे असे स्टँड पण होते मस्तपैकी. बस स्टिक करायचं. आता हे झालं परमनंट काम. बघू शकता आपण असं करायचं. हे मी केला सायली मामीसाठी तयार. हां, मी सायली मामीसाठी केला. अच्छा, तू पण सायली मामीसाठी केला. छान छान छान. त्यानंतर एक एक ॲटम आम्ही बनवत गेलो डेकोरेशनचा. इथे तुम्ही बघू शकता मी पृष्ठापासून ओ, यस आणि हार्टचा शेप बनवला, त्याला कलर करून घेतला आणि एक्लेअर्सचे जे छोटे छोटे चॉकलेट्स येतात ना ते मी त्याच्यावर स्टिक केले. तर हे चॉकलेट एखादा तुम्ही फ्रेम वगैरे म्हणू शकता याला. खूप छान असा हा कन्सेप्ट होता. पण तुम्हाला सांगते ना, श्रिंक रॅप ना माझी टोटली चुकीची आली, एकदम छोट्या साईजची. त्याच्यामुळे सगळा माझा पचका झाला आणि दिवस अगदी कमी होते की ते रिटर्न करून परत करेक्ट साईजची बोलावता नाही आली. म्हणून आईनी जे पेपर आणले होते ना तेच आम्हाला वापरायला लागले आणि श्रिंक रॅपचा कॉन्सेप्ट माझा इथे फेल झाला. नाहीतर ही पॅकेजिंग ना आणखीन अशी लक्झरियस दिसली असती, आणखीन सोबर आणि छान दिसली असती. हे जे पेपर्स आहेत तेवढं तरी बरं होतं की आईनी हे आणून ठेवले होते. हे जे तुम्हाला दिसत आहे प्लास्टिकचे, थोडे डिझायनर होते आणि चांगले वाटले, पण याला लावायला थोडा त्रास झाला. श्रिंक रॅप जर असली ना तर बस तुम्ही त्याला हिट केलं की इतका छान असा त्याचा लुक येऊन जातो. मी बघेल लग्नाची शॉपिंगच्या वेळेस परत तो बोलवेलच, पण सध्यापुरती माझी एवढी शॉपिंग आणि एवढं सगळं हे पॅकिंग वगैरे सगळं झालेलं होतं करून. हे सर्व ना त्याच दिवशी बनवलं ज्या दिवशी मी तिथे पोहोचली, कारण की दिवस अगदी 2च राहिले होते. हा सोमवारचा दिवस आहे पूर्ण. त्या दिवशी आम्ही हे सगळं जेवढी होईल पॉसिबल तेवढी पूर्ण पॅकिंग केली. मग काही मंगळवारची सुद्धा केली, जे आता पुढे तुम्हाला दिसेलच. तर बटवा वगैरे पण आणला होता, त्याला पण छानपैकी श्रिंक रॅपने पॅक करायचा होता. खूप मस्त दिसला असता, पण ते सगळं फेल झाल्यामुळे मग जे जे घरी अवेलेबल होतं ते ॲडजस्ट करून आम्ही त्याच्यानुसार पूर्ण पॅकिंग वगैरे केली. आणि परत टेन्शन हे होतं की हे सगळं एवढ्या दूर न्यायचं कसं, गाडीमध्ये तुटलं पण नाही पाहिजे. आणि झालं तेच, हा बटवा नेता नेता गाडीमध्ये तुटून गेला होता. म्हणजे बटवा व्यवस्थित होता, ही जी पॅकेजिंग होती ना व्यवस्थित केलेली ती निघून गेली होती. तर असं काहीच झालं. आता हा डायरेक्ट नेक्स्ट डे आहे. या नेक्स्ट डेमध्ये मी पूर्ण माझं मेनिक्युअर, पेडिक्युअर आणि क्लीनअप, थ्रेडिंग सगळं केलं. त्याच्यामुळे दिवसभरात मी काहीही शूट केलं नाही. हा दुसऱ्या दिवशीची ही संध्याकाळ आहे. त्या दिवशी परत मग मी जे आदल्या दिवशी कंटिन्यू नाही करू शकली होती काम, ते पुढं सुरू केलं होतं. तर या दिवशीसुद्धा मी हे सगळं बनवून घेतलं आहे. आणि हा जो आहे ना, हा मला ना जसं फ्लॉवर बुके असतं ना तसा हा कॉस्मेटिकचा बुके तयार करायचा होता. बट बाहेरही जाणं झालं नाही आणि सामानही आणणं झालं नाही, कारण की कंटिन्यू पाऊस चालू होता. म्हणून मग मी अशी आयडिया लावली की त्याला आपण मागून असं चॉकलेटचा जो साईड रॅप असतो ना तसं काहीतरी करू आणि असं मोठा चॉकलेटचा जसं कॉस्मेटिक चॉकलेट बुके असं काहीतरी करूयात म्हणून. तर तसं हे काहीसं मी कन्सेप्ट केला आणि तुम्ही बघू शकता याचा लुक खरंच खूप छान आला होता. हे क्यूट दिसत होतं दिसायला दुरून. म्हणजे फ्लॉवर बुके किंवा चॉकलेट बुके तर कॉमन झाला, आता हा कॉस्मेटिकचा बुके झाला होता. मला छान वाटलं. त्यानंतर साखरपुड्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जी होती ती म्हणजे हा ओटीचा नारळ. एक वेळेस हे जे बाकीचं आहे हे दिखावा नाही केला तरी चालते, पण हा जो ओटीतला नारळ आहे याचं जे होतं काम व्यवस्थितच पाहिजे होतं. तर तुम्हाला नारळाचा असा डौल घ्यायचा असतो, छोटाच घ्यायचा, कारण की हे खायचं असतं पुढं, तर हे धकलंही पाहिजे, दुसरं कोणीही शेअर नाही करू शकत. तर छोटा घ्यायचा, त्याला छिद्र पाडायचं, त्याच्यामध्ये 5चा 10चा कॉईन टाकायचा, त्याच्यावर स्वस्तिक काढायचं, हे सर्व सुकू द्यायचं. आणि ओटी पुढे मी दाखवली आहे तुम्हाला कशी भरली म्हणून व्यवस्थित. तुम्हाला सगळं सामान मी दाखवते. हे आवडलं. हो दे, पिंकिश कलर आहे चांगला, सोबर कलर चांगला वाटतो.
तर हा दिवस आहे कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदरचा, म्हणजे बुधवारचा. गुरुवारी आमचा इथला साखरपुडा होता. तर बुधवारी गुरुपौर्णिमा होती, आखाडी होती. तर त्या निमित्तानेच आपला पहिला सण असतो. तर त्यानिमित्ताने ही सगळी काही पूजा आमच्या घरी मांडलेली तुम्हाला दिसत आहे. तर आमचे कुलदैवत आहे जामठीची देवी हिरा माता. तर त्यांचेच हे पूजन आहे. म्हणजे प्रत्येक सणाची सुरुवात या दिवसापासून होते, आखाडीच्या पूजनापासून. तर तेच हे पूजन तुम्हाला इथं दिसत आहे. आम्ही त्याच्याच हिशोबाने सगळे पूजा वगैरे करत होतो. नंतर आरत्या वगैरे केल्या. खूप छान असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं घरामध्ये. एकदम मस्त वाटत होतं. सर्वांगी सुंदर वृषेंदुराची, कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मातो बरा, रुंजुन देण पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान, कामना स्फूर्ती. जय देव सच्चिदानंद मूर्ती भावेदार कविरामा, आरती तुकारामा. छानपैकी आरती वगैरे झाल्यानंतर आता वेळ होती प्रसाद खाण्याची. तर हा प्रसाद आहे कवईचा. तर हा प्रसाद बनवायची पद्धत अगदी सोपी आहे. जे पण देवाच्या पुढे दिसते ते सगळं घ्यायचं, बारीक करून घ्यायचं, त्याच्यावर लिंबू पिळायचं. खूप भारी लागतो आणि हा स्पेशली बनवला जातो आमच्याकडे. त्यानंतर संध्याकाळी आम्ही पूर्ण सगळ्या मंडळी बसलो आणि बतासेंची पॅकिंग करून घेतली, जी की आम्हाला वाटायची होती साखरपुड्यामध्ये. आणि नंतर माझे मिस्टर आले आणि मोहळ काकूसुद्धा आल्या. माझे मिस्टर आलेले आहेत. हॅलो, वेलकम वेलकम. अरे बापरे, विनिक्षासाठी काय आणलं बाबाने काय आणलं? ये लवकर बाबानी. या स्वागत. या वेलकम. काय आता बंद झालं. अरे दोन चॉकलेट पण आणले म्हणून तर बाबा पाहिजे म्हणते. हा कुठं हे तुझ्यासाठी आणलं घे. हे माझ्यासाठी आहे, हे विनीच्यासाठी आणले तुम्ही. पाय ना सर्व चॉकलेट काय म्हणजे हे माझं आहे, हे माझ्यासाठी. बघून राहिली. बसा या पाणी प्या. म्याऊ, मी चॉकी खाते. बाबांना माझ्यासाठी पण आणलं. विनीक्षासाठी गुरुपौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा. हा, हे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी पण गुरु आहे का तुमची? लग्न झाल्यावर बायकोच शिकवत होते. ये भी सही आहे. हॅलो यू ऑल. तर फायनली एंगेजमेंटच्या सगळ्या तयाऱ्या आमच्या झालेल्या आहे. फक्त माझ्यासाठी जी साडी आहे त्याच्यावर थोडासा मला काहीतरी वेगळा लुक करायचा आहे. त्या लुकसाठी एक गोष्ट लागणार आहे. ती जर मिळाली तर मग लुक माझा गजब होऊन जाईल असं मला वाटत आहे. बघूयात उद्या. तर तीच गोष्ट आणायला मी जाणार आहे. मेकअप आर्टिस्ट पण येत आहे, तिला घ्यायलाच माझे मिस्टर गेलेले आहे. तर विनिशा पण सोबत गेली. म्हटलं चला तेवढ्या वेळेत माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत कनेक्ट करून घ्या. आणि कालपासून तुम्हाला मी खूप काही गोष्टी दाखवायच्या होत्या मला, पण तुम्हाला खरं सांगू का, आत्ता मला कळतं घरचं लग्न म्हणजे इज नॉट ॲन इझी टास्क. तिकडे आजीचं काम चालू आहे काहीतरी. तर प्रत्येकजण आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या सगळे आपापल्या तयारीमध्ये लागलेले आहे. माझी फक्त थोडीशी बॅग पॅक करायची राहिली. लुक ऑलमोस्ट माझं झालेलं आहे. आणि माझं आता ब्लाऊज येणार आहे. ती ब्लाऊज मी ट्राय करून बघणार आणि कसंही झालं तरी त्याला आता ॲडजस्ट करावंच लागणार आहे. मी सांगितलेलं आहे त्यांना की ढिलं झालं तरी चालते, मी फिटिंग करून घेईन, पण फिट नका होऊ देऊ, उकलत बसायचा त्रास नाही पाहिजे उद्यासाठी. सो आता मी परतवाड्यात जाणार आहे. काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत त्या आणणार आहे. मॅन्डेटरी नाही आहे त्या गोष्टी, नाही मिळाल्या तर काही विषय नाही आहे. म्हणून म्हणते की पॅकिंग पूर्ण झालेली आहे, तयाऱ्या सगळंच झालेल्या आहे. मिळालं तर फारच चांगली गोष्ट, नाही मिळालं तरी काही हरकत नाही आहे. ऑलमोस्ट सगळं काही झालेलं, खूप मस्त पॅकिंग केलेली आहे. तर बघूया कसं काय होते उद्या. तुम्ही पण एक्सायटेड असणारच माझी भाऊजाई बघण्यासाठी आणि मी पण एक्सायटेड आहे तुम्हाला तिला भेटवून देण्याकरिता. सो बघते आता परत वेळाची शॉपिंग. बघा तुम्ही, इथून पुढे मी कॅप्चर करणार आहे सगळं काय काय होते ते घेऊयात आणि लवकरात लवकर भेटूया. आपलं मोर्शीत ह्या टाइमपर्यंत बंद येऊन जाते हो, है ना? नाही, 9 वाजायचे तरी पण बंद व्हायची लाईन लागून जाते आपली. इथं काहीच नाही भेटत. 9च्या पुढं म्हणजे असे चान्सेस नाही. आता आपलं परतवाडा पहा आमचं कसं आहे, अभी भी चालूच आहे. भेटून जायला पाहिजे ज्या वस्तू आपल्याला पाहिजे तेवढं बस. हॅलो
हाय से हाय हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स. ट्रेंडिंग. येस. तर मी जी साडी वेअर करणार आहे त्याच्यासाठी मला एक शेला टाईप लुक करायचा आहे. पण ॲक्च्युअली शेला नाही घ्यायचा आहे. शेला घेतला की थोडं हेवी वाटेल. बट सिम्पल सोबरमध्ये नेटची ओढणी येते, त्याच्यावर गोल्डन टिकल्या वगैरे असं काहीतरी एकदम नाजूक वर्कवाली ओढणी मी आता बघणार आहे. जर मिळाली तर ती मी काय करणार आहे की इकडल्या साईडवरून अशी घेईल खोचून आणि दुसऱ्या साईडवरून म्हणजे इकडनं पदर येते तर इकडल्या साईडवरून ती अशी फ्लोविंग ठेवणार आहे. तर तो लुक मी एका रीलमध्ये बघितला, खूप छान वाटला मला. असंही नाही वाटेल की ओव्हर गेला आहे म्हणून आणि असंही नाही वाटेल की एकदम नॉर्मल बाकीच्यांसारखी आहे, एकदम नवरदेवाची बहीण म्हणून. छानही वाटेल, काहीतरी वेगळं. आणि असंही नाही वाटेल की नवरीला एकदम ओव्हर शॅडो केलं अशा टाईपचं नाही होणार. सो तो लुक मला आहे डोक्यात करायचा आहे. जर आता तशी प्रकारची ओढणी भेटली तर तो मी पक्कात करणार आहे. का ग्रीन हा हे चालून दे. हे लाईट आहे ह्याचं. लाईट आहे थोडंसं हे येऊन दे. घेऊन जाईन ना, जवळपास आहे मिळता दूर. घेऊन घेते पुढं तशी कामात करते. याचा हे पल्ला पण हेवी आहे चांगला. आपला जाम कसा आहे हे देखो कसा आहे. आपलं जाते अमरावती. तर आता उरलं सुरलं जे सामान होतं जसं की कोल्ड ड्रिंक्स लेफ्ट आणि फ्रूट्स. लेफ्ट ते पण आम्हाला मिळालं. पायनॅपल नव्हतं मिळालं, ड्रॅगन फ्रूट नव्हतं मिळालं. शेले आणि ओढणी त्याच्यात आहे. आणि हे काही कोल्ड ड्रिंक्स आणि पेपर बोटचे पण आहे, ज्युसेस. त्याचा एक पॅक. हां बरोबर. त्यानंतर मी काही सामान वगैरे घेतलं, शूट वगैरे काहीच केलं नाही आणि निघालो घरी जाण्याकरिता. अशी रात्र असली आणि अडोरीचं हॉस्पिटल दिसलं की मला विनिक्षा जन्मलेली जे दिवस आहे तो आठवते. तिचा जन्म सकाळचा आहे बट ॲडमिट मी रात्रीच झाली होती आणि इथेच विनिक्षाचा जन्म झाला होता. मेमरी. तुम्हाला कसं वाटते? मला छान छान वाटते. येस. पिल्लू भेटलं तर आपल्याला इथे. आपलं किती रडली होती ती, भयंकर. एक्झॅक्टली अशीच रडली होती. नो DNA टेस्ट रिक्वायर्ड. बाबासारखीच आहे. सगळे काय म्हणते मला, आज तर काकू आल्या ना त्या म्हणते बाबासारखीच दिसते म्हणते. म्हटलं यस. ए शेरू कशासाठी काय आला? पाहिजे तुला? आईस्क्रीम साठी आला तो. तू शेरू आईस्क्रीम काय साठी आला. पाहिजे? थांब देतो तुला चॉकलेट. चॉकलेट देतो चॉकलेट. तुम्ही नेहमी त्याच्यासाठी आईस्क्रीम आणता, आज आणलं नाही म्हणून येतो. फिरून राहिला बिचारा. थांब रे शेरू, चॉकलेट देऊन द्या. फायनली वी रिच्ड होम. हे सगळं आम्ही सामान घेतलं आहे. आता हे एवढंच मला पॅक करणं आहे. आता हत्तीवरून साखर वाटण्याचा तर तो फायनली आमचा सक्सेसफुल झालेला आहे. तर हे जे कार्ड आहे हे आपण बघितलं होतं, AI ने डिझाईन आपण बनवली होती. तर हे ते कार्ड आहे, बनलेलं आहे पूर्ण अशा प्रकारचं दिसत आहे. आणि याच्यावर आपण साखरेसाठी एक छोटासा सॅचेट आणला आहे. थोडी गडबड झाली होती आमची वेळेवर. आम्हाला छोटे जे लॉक पॉकेट्स होते ते मिळाले नाही म्हणून आम्ही मोठे आणले, पण त्याला फोल्ड वगैरे करून आम्ही ॲडजस्ट करून आता 1 चमचा साखर भरून हे अशा प्रकारचा फायनल लुक आम्ही केलेला आहे. आणि हे आम्ही आता उद्या सगळ्या पाहुणे मंडळींना वाटणार आहोत. अशा प्रकारे हे हत्तीवरून साखर वाटण्याचा एंगेजमेंटसाठीचा जो कन्सेप्ट आहे तो इथे फायनली सक्सेसफुली पार पडला. इथे बघू शकता तुम्ही फायनल लुक कार्डचा किती जास्त सुंदर झाला होता. सर्वांना खूप जास्त आवडले हे कार्ड्स वगैरे तिकडे. आणि सर्वजण बघत होते की हे काय आहे नवीन बा. तर मलाही छान वाटलं की चला हा कन्सेप्ट वर्क केला. त्यानंतर सर्वांनी बसून गप्पा गोष्टी रंगत मस्तपैकी पॅकिंग वगैरे करून घेतली. 10:30 वाजले होते, अजूनही काही पॅकिंग होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजताच उठणं होतं आम्हाला. तर फ्रूट बॉक्स वगैरे जे की मी तुम्हाला म्हटलंच होतं वेळेवर मला पॅक करावं लागणार आहे, तर तोच मी इथे पॅक करताना तुम्हाला दिसत आहे. बाकीच्यांनी ते हत्तीवरून साखर वाटण्याचे कार्ड पॅक केले, मी थोडेफार करू लागली. त्याच्यानंतर मग मी बाकीची पॅकिंग घेतली होती करायला, कारण की मला फ्रूट बॉक्स पॅक करणं होता, कोल्ड ड्रिंक्स ज्युसेस जे आज आणले ते सुद्धा पॅक करणं होते. हलून राहिली आहे ना. हो हलवून राहिलं कसं आहे ते हालव. नाही फिट्ट करायला लागेल, मधात ठेवावं लागतं.
चला तर आता तुमच्याकडे पण लग्नप्रसंग असेल तर साखरपुड्याची ओटी सामान काय काय असते ते तुम्हाला सांगते. तर 5 खारीक, 5 बदाम, 5 सुपाऱ्या, 5 हळकंड तुम्हाला लागणार आहे. त्या व्यतिरिक्त हळद कुंकूच्या पुड्या पॅक करून घ्यायचा. 10चा कॉईन मी एक हा जो काय म्हणतात त्याला डोल जो आहे नारळाचा त्याच्यावर स्वस्तिक काढलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये पण 5 रुपयाचा कॉईन टाकला आहे. बतासा तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि ओटीचा कापड असतो मेन तो सुद्धा घ्यायचा आहे. त्या व्यतिरिक्त ओटी भरण्याकरता तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि मी एक करंडा सुद्धा घेतला होता हळदी कुंकाचा. तो मॅन्डेटरी नाही आहे, नसला तरीही चालतो. तर अशा सगळ्या गोष्टी आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक खडीसाखराचा तुकडा असतो तो पण तुम्हाला त्याच्यामध्ये टाकावा लागतो. आणि मग मी काय केलं ना, थोडं चांगलं दिसलं पाहिजे म्हणून त्याला या डेकोरेशनच्या जी टोपली आहे ना त्याच्यामध्येच पॅक केलं. असंच साधं ओपन नेल्यापेक्षा हे आणखीन जास्त चांगलं दिसत होतं. म्हणजे याचं पण एक हॅम्पर सारखंच तयार करून घेतलं. चला आता फायनली आमची जवळपास सगळी पॅकिंग झालेली होती. मी छानपैकी डायनिंगवर अरेंज करून घेतलं. आता तुम्हाला एक एक करून दाखवते. तर सर्वात आधी आम्ही एक हॅम्पर बनवला कोल्ड्रिंकचा, दुसरा होता पेपरबोटच्या ज्युसेसचा, तिसरं हे जे दिसतं आहे तुम्हाला हे रिंग प्लॅटर आहे. हे भाड्यानं मिळतं तर विकत घेऊ नका कधीच. 200 रुपयाच्या चार्जमध्ये तुम्हाला ते भाड्यानं मिळून जातं. त्यानंतर फ्रूटची टोपली आहे पूर्ण, हे छोटे केक बाईट्स असतात त्याची आहे. त्यानंतर हे गुजिया वगैरे सेव वगैरेची आहे एक हॅम्पर, बिस्किटचा हॅम्पर. त्यानंतर ही पूर्ण मेकअप किट आहे. यामध्ये सगळे जवळपास मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत, भरपूर आहे. म्हणजे मेकअप करण्यापासून ते मेकअप रिमूव्हरपर्यंत सगळंच आहे. त्यानंतर ही पोटली बॅग आहे, खूप सुंदर वाटते. हा पोटली कुठेही तुम्हाला यूज करता येतो, लग्नानंतरही तिला खूप कामात पडेल. त्यानंतर ही जी आहे ही ओटीची पूर्ण हॅम्पर आहे, समजा हॅम्पर म्हणून टोपली म्हणू शकतो. मग वरती जे दिसते ती मेकअप किट आहे, त्याच्यातही काही शॅम्पू वगैरे सारखे प्रोडक्ट्स ठेवले आहेत. त्याच्या खालचा बँगल बॉक्स आहे आणि हा तुम्हाला मी दाखवलाच होता चॉकलेटचा जसं कन्सेप्ट वापरून कॉस्मेटिक वगैरे पॅक केले आहे मी. हे एक नारळ आहे. त्यानंतर तो नेकलेस आणि ब्रेसलेट मी तिला तिथे देणार आहे ड्रेसवर मॅचिंग करण्याकरता. हा ओ आणि एसने बनवलेलं इक्लेअर्सचं हे हॅम्पर टाईप म्हणू शकतो. ही सँडल आहे पॅक केलेली. त्या व्यतिरिक्त बाजूला पण हा खूप सुंदर असा युनिक आरसा मला मिळाला होता, तो आहे. त्यामध्ये एक सेंटेड कॅन्डल आहे, इयरिंग्स वगैरे आहेत आणि ही एक डेली यूजची जे असतात वस्तू जसं की ब्रश किट वगैरे म्हणू शकतो आपण, डेली हायजीन किट ती आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त ड्रायफ्रूटचा बॉक्स आम्ही फ्रीजमध्ये ठेवला होता आणि हे हत्तीवरून साखर वाटण्याचे कार्ड्स आणि बाकी तुम्हाला दिसतच आहे. तर हे जे तुम्हाला दिसतं आहे हे एकदम कमीत कमी फुटेज केलेलं आहे मी शूट सोमवार, मंगळवार, बुधवारचं. आता गुरुवार म्हणजे दुसऱ्या दिवशी साखरपुड्याचा प्रोग्राम, ते सगळा व्लॉग तुमच्यासाठी उद्या मी घेऊन येत आहे. तर स्टे ट्यून आणि हा व्लॉग कसा वाटला हे पण नक्की सांगा. चला जय गजानन माऊली, भेटूयात उद्याच्या व्लॉग.